हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मिनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि त्या वर्डला सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला, तो आहे ऑगर. AUGUR, ऑगर. सो ऑगरचं मिनिंग आहे पोर्टेंट अ गुड ऑर बॅड आउटकम्स. म्हणजेच काय आहे, जो शकून आहे, उपशकून आहे, ते सांगणारा असतो. शकून सांगणारा किंवा भविष्यवक्ता जो असतो त्याला म्हटलं जातं ऑगर. ओके, सो ऑगर म्हणजे काय होतं मराठीमध्ये, शकून सांगणारा किंवा भविष्यवक्ता, त्याला म्हटलं जातं ऑगर. काय होतं ऑगर म्हणजे पोर्टेंट अ गुड ऑर बॅड आउटकम, म्हणजे शकून सांगणारा आणि भविष्यवक्ता. सिनोनिम्स आहेत बोर्ड, पोर्टेंट आणि हराल्ड. ओके, HERALD, हराल्ड. आणि अँटोनिम्स आहेत कन्सील, एस्टिमेट आणि गेस. परत एकदा बघूया आपण ऑगर म्हणजे काय होतं. सो ऑगरचं मिनिंग आहे पोर्टेंट अ गुड ऑर बॅड आउटकम, म्हणजे शकून सांगणारा किंवा भविष्यवक्ता होतं. आणि सिनोनिम्स आहेत बोर्ड, पोर्टेंट आणि हराल्ड. आणि अँटोनिम्स आहेत कन्सील, एस्टिमेट आणि गेस. नेक्स्ट बघूया त्याचा यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. सो द एंड ऑफ द कोल्ड वॉर सीम टू ऑगर वेल. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, शीतयुद्धाचा शेवट चांगला संकेत देतो. ओके, काय आहे द एंड ऑफ द कोल्ड वॉर सीम टू ऑगर वेल, म्हणजे शीतयुद्धाचा शेवट चांगला संकेत देतो किंवा संकेत, शीतयुद्धाचा शेवट चांगला संकेत वाटत होता असं म्हणू शकतो आपण त्याला. या सेंटेन्सचा अर्थ काय होतो तर शीतयुद्धाचा शेवट चांगला संकेत वाटत होता. ओके, नेक्स्ट आहे वर्ड इंटरव्हीन. इंटरव्हीनचं मिनिंग आहे टेक पार्ट इन समथिंग सो ॲज टू प्रिव्हेंट ऑर अल्टर अ रिझल्ट ऑर कोर्स ऑफ इव्हेंट्स. म्हणजेच काय करणे, इंटरव्हीन करणे म्हणजे हस्तक्षेप करणे. कोणतं पण काम आहे त्याच्यात मध्यस्थी करणे, मध्यस्थ करणे, त्याला म्हटलं जातं इंटरव्हीन करणे. सो इंटरव्हीनचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, हस्तक्षेप करणे किंवा मध्यस्थी करणे. काय आहे मिनिंग, इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे इंटरव्हीनचं, तर टेक पार्ट इन समथिंग सो ॲज टू प्रिव्हेंट ऑर अल्टर अ रिझल्ट ऑर कोर्स ऑफ इव्हेंट्स. म्हणजेच मराठीमध्ये इंटरव्हीनचं काय अर्थ होतो, हस्तक्षेप करणे किंवा मध्यस्थी करणे. सिनोनिम्स काय आहेत तर इंटरसीड, इन्व्हॉल्व वनसेल्फ, गेट इन्व्हॉल्व्ड. आणि अँटोनिम्स आहेत कंबाईन, कनेक्ट आणि इग्नोर. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहे इंटरव्ह्यूचे. सो इंटरव्ह्यूचे सिनोनिम्स आहेत इंटरसेड, इन्व्हॉल्व वनसेल्फ, गेट इन्व्हॉल्व्ड. आणि अँटोनिम्स आहेत कंबाईन, कनेक्ट आणि इग्नोर. सेंटेन्समध्ये यूज बघूया आता इंटरव्ह्यूला कसं केलेलं आहे. ही ऍक्टेड आउटसाइड हिज अथॉरिटी वेन ही इंटरव्हीन्ड इन द डिस्प्यूट. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो वादात हस्तक्षेप करताना. वादात म्हणजे डिस्प्यूटमध्ये. ओके, डिस्प्यूटमध्ये, वादामध्ये हस्तक्षेप करताना म्हणजे इंटरव्हीन करताना त्याने त्याच्या अधिकाराबाहेर काम केले. अधिकाराबाहेर म्हणजे अथॉरिटी. अथॉरिटी म्हणजे काय होतं मराठीमध्ये, अधिकार. कोणाला कोणाची अथॉरिटी असते तर ती जी त्याचे अधिकार आहे, त्याची जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या बाहेर त्यांनी म्हणजेच काय केले, आउटसाइड मध्ये त्यांनी ऍक्ट केले म्हणजे काम केले. ओके, ही ऍक्टेड आउटसाइड हिज अथॉरिटी व्हेन ही इंटरव्हीन्ड इन द डिस्प्यूट. म्हणजेच वादात हस्तक्षेप करताना त्याने त्याच्या अधिकाराबाहेर काम केले, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे ऍडज्युडिकेटिंग. ओके, ADJUDICATING, ऍडज्युडिकेटिंग. ऍडज्युडिकेटिंगचं मिनिंग आहे मेक अ फॉर्मल जजमेंट ऑन अ डिस्प्युटेड मॅटर. म्हणजेच काय, जे डिस्प्युटेड मॅटर आहे, डिस्प्यूट म्हणजे काय, एखादा वादाचा मॅटर आहे त्याच्यामध्ये काय करणे, एक फॉर्मल जजमेंट देणे, त्याला म्हटलं जातं ऍडज्युडिकेटिंग. म्हणजे काय देणे, निर्णय देणे किंवा निर्णय घेणे, त्याला म्हटलं जातं ऍडज्युडिकेटिंग.
सो मराठीमध्ये ऍडज्युडिकेटिंगचा अर्थ काय होतो? निर्णय घेणे. आणखी होतं अभिनिर्णय करणे किंवा न्यायनिवाडा करणे. तर ऍडज्युडिकेटिंग म्हणजे काय होतं? मेक अ फॉर्मल जजमेंट ऑन अ डिस्प्युटेड मॅटर. डिस्प्युटेड मॅटर म्हणजे तर एखाद्या वादाच्या मॅटरमध्ये काय करणे? एक फॉर्मल जजमेंट देणे, निर्णय देणे. म्हणजेच काय होतं ऍडज्युडिकेटिंग मराठीमध्ये? निर्णय घेणे, अभिनिर्णय करणे किंवा न्यायनिवाडा करणे. सिनोनिम्स आहेत जज, ऍडजज आणि ट्राय, आणि अँटोनिम्स आहेत डिफरिंग, डॉजिंग आणि हेजिटेटिंग. परत एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया आपण ऍडज्युडिकेटिंगचे काय आहेत. सिनोनिम्स आहेत जज, ऍडजज आणि ट्राय, आणि अँटोनिम्स आहेत डिफरिंग, डॉजिंग आणि हेजिटेटिंग. काय आहे युजेस? सो द कमिटी ऍडज्युडिकेट्स ऑन ऑल बेटिंग डिस्प्युट्स. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो समिती सर्व बेटिंग वादांवर निर्णय देते. ओके, काय आहे? समिती म्हणजे कमिटी, समिती सर्व बेटिंग वादांवर निर्णय देते, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडचं मिनिंग आहे द ग्रेट साईज ऑर एक्सटेंट ऑफ समथिंग. म्हणजेच काय? तर त्याची विशालता, त्याचा आकार. जसं अर्थक्वेक येत असते, तर अर्थक्वेकचं काय माहित करतो आपण, किंवा कोणी पण जे जे अर्थक्वेकचे जे सांगणारे असतात ते काय सांगतात की एवढ्या एवढ्या मॅग्निट्यूडचा अर्थक्वेक आलेला आहे. म्हणजेच काय आहे की एवढ्या विशालतेचा, एवढ्या साईजचा अर्थक्वेक आलेला आहे असं म्हटलं जातं. सो मॅग्निट्यूडचं काय होतं अर्थ? द ग्रेट साईज ऑर एक्सटेंट ऑफ समथिंग. म्हणजे कशाची पण साईज आहे त्याला म्हटलं जातं मॅग्निट्यूड. म्हणजे त्याची विशालता किती आहे त्याला म्हटलं जातं मॅग्निट्यूड. सो मॅग्निट्यूडचं मराठीमध्ये अर्थ काय होतं? विशालता, आकार, महत्व किंवा व्याप्ती, त्याला म्हटलं जातं मॅग्निट्यूड. सो मॅग्निट्यूड म्हणजे काय होतं? द ग्रेट साईज ऑर एक्सटेंट ऑफ समथिंग. मराठीमध्ये याचा अर्थ होतो विशालता, आकार, महत्व आणि व्याप्ती. सिनोनिम्स आहेत इमेन्सिटी, वास्टनेस, ह्यूजनेस, आणि अँटोनिम्स आहेत स्मॉलनेस. सिनोनिम्स काय आहे मॅग्निट्यूडचे? इमेन्सिटी, वास्टनेस आणि ह्यूजनेस, आणि अँटोनिम्स आहेत स्मॉलनेस. सेंटेन्स काय आहे? दे मे फील डिस्करेज्ड ॲट द मॅग्निट्यूड ऑफ द टास्क बिफोर देम. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो त्यांच्या समोर असलेल्या कामांच्या व्याप्तीमुळे त्यांना निराशा वाटू शकते. परत एकदा सांगते काय आहे? दे मे फील डिस्करेज ॲट द मॅग्निट्यूड ऑफ द टास्क बिफोर देम. तर या सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? त्यांच्या समोर असलेल्या कामाच्या व्याप्तीमुळे त्यांना निराशा वाटू शकते. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे वेनेरेबल. VENERABLE. ओके, वल्नरेबल हा वेगळा वर्ड आहे आणि वेनेरेबल हा वेगळा वर्ड आहे. वेनेरेबल म्हणजे काय होतं? अ पर्सन हु इज ग्रेटली रिस्पेक्टेड बिकॉज ऑफ विजडम. म्हणजेच काय आहे? जो वंदनीय आहे, व्यक्ती किंवा आदरणीय आहे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये वेनरेबल. सो वेनरेबलचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? आदरणीय किंवा वंदनीय म्हणजे होतं वेनरेबल. नेक्स्ट आहे रिपॅट्रिएट. REPATRIATE. रिपॅट्रिएट म्हणजे काय होतं? सेंड ऑर ब्रिंग समबडी बॅक टू हिज ओन कंट्री. तर रिपॅट्रिएट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? एखाद्या व्यक्तीला, पैशाला किंवा मालमत्तेला काय करणे? त्याच्या कंट्रीमध्ये म्हणजेच त्याच्या मूळ देशामध्ये एकतर परत पाठवणे किंवा आणणे, त्याला म्हटलं जातं रिपॅट्रिएट. सो मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो रिपॅट्रिएटचा? एखाद्या व्यक्तीला, पैशाला किंवा मालमत्तेला मूळ देशात परत आणणे अथवा पाठवणे. ओके, सो त्याचा अर्थ काय होतो? एखाद्या व्यक्तीला
एखाद्या व्यक्तीला पैशाला किंवा मालमत्तेला मूळ देशात परत आणणे किंवा पाठवणे त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये रिपॅट्रिएट. ओके, सेंड ऑर ब्रिंग समबडी बॅक टू हिज ओन कंट्री. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे डिपेंडंट. सो डिपेंडंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए DEPENDENT. आणि डिपेंडंट म्हणजे काय होतं तर अवलंबून असणे त्याला म्हटलं जातं डिपेंडंट. सो मराठीमध्ये डिपेंडंटचा अर्थ काय होतो, एकतर होतं आश्रित किंवा अवलंबून. नेक्स्ट आहे सुपरसेट. सुपरसेटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी SUPERSED. आणि सुपरसेट म्हणजे काय होते तर च्या जागी येणे किंवा त्याच्या जागी ठेवणे किंवा त्याला जागा देणे, त्या जागेवर देणे किंवा काय म्हणू शकतो आपण अधिक्रमण करणे त्याला म्हटलं जातं सुपरसेट. सो सुपरसेटचा काय अर्थ होतो मराठीमध्ये, च्या जागी येणे किंवा ची जागा घेणे किंवा अधिक्रमण करणे. म्हणजे एखादी जागा आहे किंवा काही आहे त्या जागेवर दुसरं कोणाला तरी ठेवणे किंवा दुसरं काहीतरी करणे त्याला म्हटलं जातं सुपरसेट. च्या जागी येणे, ची जागा घेणे किंवा अधिक्रमण करणे म्हणजे स्वतः सुपरसेट. आणि स्पेलिंग काय सुपरसेटची SUPERSED. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे फ्रेज बेटर ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटरचं काय मिनिंग आहे, ब्रेड अँड बटर इश्यूज आर वन्स दॅट अफेक्ट पीपल डायरेक्टली अँड इन अ व्हेरी इम्पॉर्टंट वे. म्हणजेच काय होतं की ज्याच्यामुळे पोट भरतं किंवा ज्याच्या जे मुख्य साधन आहे उपजीविकेसाठी त्याला म्हटलं जातं ब्रेड अँड बटर. जसं आता कोणी काम करत आहे, एखादा मजूर आहे तो मजुरी करत आहे रोज, तर ते मजुरी करणं त्याचं काय आहे एक ब्रेड अँड बटर आहे. म्हणजे तो जेव्हा मजुरी करेल तेव्हाच त्याच्या घरी पैसे येईल, म्हणजेच त्याचं ते काय झालं ब्रेड अँड बटर झालं. सो ब्रेड अँड बटर म्हणजे काय होतं, ज्यामुळे पोट भरते किंवा जे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. कोणी पण व्यक्ती काम करत आहे, सगळेच जे काम करत आहे ते काय करत आहे आपल्या ब्रेड अँड बटर साठीच काम करत आहेत. ओके, त्याला म्हटलं जातं ब्रेड अँड बटर. ज्यामुळे पोट भरते किंवा जे उपजीविकेचे मुख्य साधन आहे त्याला म्हटलं जातं ब्रेड अँड बटर. हिज ब्रेड अँड बटर कम एंटायरली फ्रॉम द पेन्शन अमाऊंट. तर काय आहे सेंटेन्सचा अर्थ की पेन्शन अमाऊंट मुळेच त्यांचं काय होत आहे, त्यांच्या घरी जे पण सगळं काही येत आहे ते कशामुळे येत आहे, पेन्शनच्या अमाऊंटमुळे येत आहे. म्हणजेच काय आहे पेन्शनची अमाऊंट काय आहे त्यांची ब्रेड अँड बटर आहे. चॉक अँड चीज. नेक्स्ट चॉक अँड चीज म्हणजे काय होतं तर थिंग्स or people that are like chalk and cheese are very different and have nothing in common. म्हणजेच काय आहे तर चॉक अँड चीज म्हणजे काय होतं की ते पूर्णपणे वेगळे आहे, पूर्णपणे भिन्न आहे, त्याला म्हटलं जातं चॉक अँड चीज. जे काय आहे पूर्णपणे एकमेकांपासून वेगळं आहे, भिन्न आहे, त्याला चॉक अँड चीज असं म्हटलं जातं. सो चॉक अँड चीजचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, पूर्णपणे भिन्न किंवा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळा म्हणजे होतं चॉक अँड चीज. ओके, सो परत एकदा तुम्ही सेंटेन्सेस वाचून घ्या जे पण आज मी सांगितलेले आहे युजेस वर्डचे जे यूज केलेले आहे सेंटेन्सेस मध्ये. सो ते सेंटेन्स परत एकदा तुम्ही वाचून घ्या. मी त्याचे मराठीमध्ये मिनिंग सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ते सुद्धा एकदा बघून घ्या. सिनोनिम्स अँटोनिम्स जे मिनिंग आहे इंग्लिश मधले मराठी मधले मिनिंग तुम्हाला लिहून दिलेले आहे ते सुद्धा नोट डाऊन करत चला. आणि दररोजचे जे वर्ड्स आहे ते एकदा रिव्हिजन करत चला, नाहीतर आधीचे वर्ड्स तुम्ही विसरून जाल आणि जे होत आहे वर्ड्स ते तुमच्या लक्षात राहत जाईल. सो आणि जे पण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स दिलेले आहेत ते सुद्धा घेऊन तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करू शकता. आणि तुम्ही जर सेंटेन्सेस स्वतःच्या मनाने तयार केले तर तुम्हाला चांगल्याने आणखी त्या सेंटेन्सचा त्या मिनिंगचा
किंवा त्या वर्डचा चांगल्याने मिनिंग कळेल आणि मराठीमध्ये सुद्धा परत एकदा तुम्ही वाचून घ्या. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.